ज्ञानरूपी वसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. नमस्कार रसिक श्रोते हो, मोह मोह के धागे या मुलाखत शृंखलेमध्ये आज अशीच एक गुरु शिष्यांची जोडी आलेली आहे. स्वागत करूया प्रतिभा संपन्न अभिनेत्री प्रतिभा भगत आणि तिचे योग गुरु श्री अभय पटवर्धन सर यांचं. नमस्कार सर. धन्यवाद. नमस्कार. प्रतिभा. श्रोते हो, प्रतिभा भगत यांना आपण चित्रपट, जाहिरात, वेबसिरीज इत्यादी अनेक माध्यमातून ओळखतो. त्या एक लोकप्रिय अभिनेत्री तर आहेतच, पण त्याचबरोबर गेली 5 वर्ष त्या योगशास्त्राशी निगडीत पतंजली योग दर्शन या ग्रंथाचा अभ्यास करत आहेत. हा आध्यात्मिक प्रवास घडवणारे त्यांचे गुरु श्री अभय पटवर्धन यांनी संगणक सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये भारतात आणि परदेशात जवळपास 30 वर्षाहून अधिक काळ काम केलं आहे. योग विद्याधाम नाशिक येथून त्यांनी पंडित योग पूर्ण करून वेलनेस इन्स्ट्रक्टर प्रमाणपत्र प्राप्त केलेलं आहे. गेली 15 वर्ष ते नियमित योग शिकवतात. खेळाडूंपासून ते शारीरिकदृष्ट्या अपंगांपर्यंत, कॉर्पोरेट क्षेत्रातल्या लोकांपासून ते गृहिणी, विद्यार्थी, मनोरुग्ण अशा अनेक क्षेत्रातील लोकांशी ते विविध पातळीवर संवाद साधतात. व्याख्यानांच्या माध्यमातूनही ते योगाचा प्रचार आणि प्रसार करतात. आणि आज आपलं भाग्य आहे की विद्यावाणीमध्ये हे दोघंही जण मुलाखत देण्यासाठी आलेले आहेत. तर मी पुन्हा एकदा तुमच्या दोघांचं स्वागत करते आणि पहिला प्रश्न प्रतिभाताई तुलाच विचारते की पातंजली योगसूत्र हा ग्रंथ तुला कसा शिकावासा वाटला? कारण तुझं तर इतकं बिझी आपण म्हणतो ना, आणि एकदम क्षेत्रच सगळं वेगळं आहे. कलाकार म्हणून ना आम्ही सगळेच योग करतो नेहमी, ओमकार आणि योग. तर मी गेली बरेच वर्ष योगासनं करते आहे. तर त्यामध्ये मालखरे काकू, अंजुताई धडपळे आणि अभय सर ह्यांच्याकडून योग शिकत असताना करोनाच्या काळात अभय सर एक वेगळ्या प्रकारे ऑनलाईन योग त्यांनी सुरू केला. आणि तेव्हा ते योगासनं करताना किंवा योगचा क्लास चालू असताना पातंजल सूत्राचं एक सूत्र सांगायचे आणि आमची आसनं घ्यायचे. आणि ती सूत्र म्हणजे एक मूल्य शिक्षण होतं किंवा ते काहीतरी मला छान वाटायला लागलं ते ऐकूनसुद्धा, आणि दिवसभरात पण चांगलं वाटायचं. तर म्हणून मी त्यांना विचारलं की हे नक्की काय आहे आणि हे मला शिकायचं आहे. तर जवळजवळ 6 महिने आम्ही पातंजल योगसूत्र शिकत होतो. आणि हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी हे ग्रंथ लिहून ठेवलेत. त्याच्यामध्ये शरीराचं आणि मनाचं आरोग्य, मनाची प्रसन्नता, शांतता, आणि ती नेमकी सायन्सनी आत्ता खरं केलं आहे ते जे सांगितलं आहे ते. तर ती उत्सुकता हे सगळं शिकताना, मी अजूनही शिकते सरांकडे, तर ती सगळी उत्सुकता माझी अजूनही आहे आणि शिकतोय आम्ही ते. तर प्रतिभाताईंनी आता सांगितलं की तिला का म्हणजे शिकायची उत्सुकता लागली. तर आता तिच्याकडनंच मला असं हे जाणून घ्यायला आवडेल की पातंजली योग ग्रंथ हा नेमका कशावर आधारित आहे? पातंजल योग दर्शन हा ग्रंथ पतंजली ऋषींनी लिहिला. म्हणजे हजारो वर्षापूर्वी त्यांचा जन्म झाला आणि हा योगाचा बेसिकली मूळ ग्रंथ आहे. म्हणजे कुणीही योग शिकवताना ह्या ग्रंथावरती बघूनच सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. आता थोडंसं मागे जाऊन सांगायचं झालं तर त्यांचा जन्म हा इसवी पूर्वी 2000 साली वगैरे झाला असं मानलं जातं. आणि त्यांनी मग तो योग हा इन्व्हेंट केला का किंवा निर्माण केला का, तर तसं नाही आहे. तर असं म्हणतात की शंकरांनी पार्वतीला योग सांगितला, पार्वतींनी नवनाथांना असा योग सांगितला. मग त्याचा प्रसार झाला आणि मग त्याच्यामध्ये नाही म्हणलं तरी थोडंसं स्वतःचं काहीतरी प्रत्येकाने ॲड केलं. मग पतंजली ऋषींनी काय केलं तर सगळीकडनं हा योग गोळा केला. त्याच्याबदली सगळे जे काय चांगल्या गोष्टी होत्या ह्या चांगल्या गोष्टी त्यांनी घेतल्या आणि ज्याच्यामध्ये थोडीशी भेसळ त्यांना वाटली त्या काढून टाकून त्यांनी 196 सूत्रामध्ये एक ग्रंथ लिहिला की जो योगाचा मूल ग्रंथ असा मानला जातो. आणि तोच हा पातंजल योगदर्शन आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे सूत्र आहेत, 196 सूत्र आहेत, 4 पाद आहेत, समाधी, साधन, विभूती आणि कैवल्य. तर ही 4 पाद जे आहेत तर त्या 4 पादांमध्ये विभागला गेलेला आहे. आणि प्रत्येक पादामध्ये त्यांनी वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे समाधी त्यांनी पहिल्यांदा सुरुवात केली की आपल्याला समाधीपर्यंत जायचं आहे. तर ते समाधी म्हणजे काय, मग त्या समाधीचे प्रकार काय, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी सांगितल्या आहेत. दुसरं, ही समाधी घेण्यासाठी लागणारी साधनं कुठली आहेत, तर दुसऱ्या पादामध्ये, पाद म्हणजे
ग्रुप किंवा एक पार्ट. तर दुसरा पार्ट जो आहे त्याच्यामध्ये साधनं सांगितलेली आहेत की कसं तुम्ही ह्या समाधीपर्यंत जाल. समाधी, साधनं, विभूती, म्हणजे आपण साधना करायला लागलो किंवा आपण अभ्यास करायला लागलो की आपल्याला ग्रेड्स मिळतात. तर तसंच सेम ह्या ग्रेड्स किंवा एक एक आपल्याला विभूती किंवा एक एक सिद्धी मिळत जातात. तर त्या कुठल्या सिद्धी, मग त्या काय आहेत, तर त्याच्यापासून कसं लांब राहायचं, कारण तुम्ही सिद्धींवरती अडकलात तर तुमचा प्रोग्रेस पुढे होत नाही. हेही त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सिद्धी आणि मग नंतर शेवटी कैवल्य म्हणजे मोक्ष. तर अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्येच त्यांनी आपलं हे जीवन कसं सुखकर होईल, म्हणजे मग त्याच्यातल्या वृत्ती, आपल्या मनावरती निर्माण होणारे तरंग, मग त्याच्यावरती कसं काय करायचं, असा सगळा त्यांनी ग्रंथ लिहिला आहे आणि त्याला अष्टांग योग असं म्हणतात. अच्छा. आता हे पतंजली ऋषींनी केलेली योगाची व्याख्या नेमकी काय आहे? त्यांनी एका वाक्यामध्येच खरं म्हणजे सांगून ठेवलेलं, म्हणजे की योगश्चित्त वृत्ती निरोधा, म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग. किती सोपं आहे, काय त्याला प्रॉब्लेमच नाही. मन शांत करायचं आणि आपण माहिती आहे का, चित्तवृत्ती आपल्या सगळ्या काढून टाकायच्या. म्हणजे त्या वृत्ती ज्या आहेत की चित्त म्हणजे मनावरती जी कंपनं निर्माण होतात, म्हणजे सुखानी पण आणि दुःखानी पण, तर त्याच्यावरती आपल्याला कंट्रोल करायला जमतो का, तर तो कंट्रोल करायला जर जमला तर आपल्याला योग साध्य झाला, बाकी काही शिकायची गरज नाही. पण आपल्याला ते तसं जमत नाही, म्हणून त्यांनी सांगितलं की योगश चित्तवृत्ती निरोधा. मग ते चित्तवृत्ती निरोध कसा करायचा, हे त्यांनी चित्तवृत्तींचे प्रकार, मग त्या चित्तवृत्तींच्या प्रत्येक प्रकारावरती तुम्ही कशी मात करू शकाल किंवा कसं त्याचं दमन करू शकाल, हे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं. तर योगश चित्तवृत्ती निरोधा इतका साधा आणि सोपा, किंवा योग म्हणल्यानंतर त्यांनी असंही सांगितलं की दोन गोष्टींनाचं जुळणं हा सुद्धा योग आहे. आपण म्हणत नाही का, काय योग जुळून आला, म्हणजे आज सुद्धा आमचा योग इथे माहिती आहे, ज्या विद्यावाणीमध्ये येऊन मुलाखत देणं किंवा इथे डिस्कशन करणं, हा सुद्धा एक योगच आहे. तर त्याला सुद्धा योगच म्हणतात, योगायोग आपण म्हणतो. तर दोन गोष्टींचं जुळणं म्हणजे योग. म्हणजे आपलं मन किंवा आपण एक त्या परमात्म्याचाच अंश आहे, म्हणजे त्याला परमात्मा आणि आत्मा म्हणतात. तर आत्मा आणि परमात्मा ह्यांचं मिलन होणं म्हणजे सुद्धा योग त्यांनी सांगितलं. वा वा. प्रतिभाताई, तू म्हणालीस की तुझ्या कामात तुला याचा उपयोग होतो. बापरे, तुमचं तर कसं असतं ते, म्हणजे शूटिंगचं आम्ही जे बघतो वातावरण, तर खरंच तिथे साध्य होतं हे सगळं. आता हे बघा, ही सरांनी पहिलीच जी व्याख्या सांगितली की आपल्या ओव्हर थिंकिंग जे आपण म्हणतो की आपल्या मनात सारखे विचार येतात, तर ते विचार तुम्ही अडवणं म्हणजे योग, त्याचा निरोध करणं. ठीक आहे. तर ते आपल्याला जे सारखे मनात विचार येतात, तर शूटिंग करताना सुद्धा दिवसभर स्विच ऑन स्विच ऑफ व्हायला लागतं आम्हाला. तर त्यासाठी मला हा योगाचा वापर करता येतो. म्हणजे प्राणायाम करणं, श्वासावर लक्ष देणं, दीर्घ श्वसन करणं. खूप थकायला होतं, दिवस काम असतं, तर ते करताना श्वास जर तुम्ही शांतपणे बसले आणि नुसतं श्वासाकडे बघत बसले तरी मन शांत होतं. तर हे मन शांत करण्याचे त्यांनी काही जी साधनं दिली आहेत ती मी व्यवहारात वापरायला लागले आणि मला कलाकार म्हणून त्याचा खूप फायदा व्हायला लागला. ओमकार तर सगळे कलाकार म्हणत आलेलेच आहेत, पण या बाकीच्या पण गोष्टी ज्या त्यांनी सांगितलेल्या आहेत या ग्रंथामध्ये, त्याचा पण मला दिवसभर काम करताना एनर्जी मिळवण्यासाठी किंवा माझे विचार नीट क्लॅरिटी येण्यासाठी त्याचा उपयोग होतो. वा. आणि त्यामधला प्राणायाम ह्याचा पण उपयोग होतो. त्यात बरेच वेगवेगळे आहेत, ते सर पुढे सांगतीलच. नक्कीच. अभय सर, आसन प्राणायाम जसं आत्ता प्रतिभाताई म्हटली तसं हे माहिती आहे, बरोबर, पण एक अष्टांग योग याबद्दल थोडंसं ऐकायला, जाणून घ्यायला आवडेल. जरूर. अष्टांग योग, अष्ट अंग, 8 अंग आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे प्रत्येक गोष्ट पार्टमध्येच आहे. म्हणजे त्यांनी एकदम सगळं माहिती आहे का, भरमसाठ एकदम डोक्यात सांगितलेलं नाही. तुम्ही एक एक गोष्ट करायला सुरुवात करा असं त्यांनी सांगितलं आहे. पण त्यांनी असं सांगितलेलं नाही आहे की हे 8ही गोष्टी आहेत की पहिली पायरी, ही दुसरी पायरी, ही तिसरी पायरी, अशी नाही आहे. तर त्यांनी 8 अंग सांगितले आहेत. आपलं जे अंग आहे, तर अंग आपण कधी फक्त नुसता हातच पुढे घेऊन जाऊ शकत नाही, नुसता पायच, अख्खं शरीर जातं. तर अष्टांग योगाचा अभ्यास त्यांनी करायला सांगितला आहे. तर सगळ्या गोष्टी एकदम यायला पाहिजेत. आता त्या अष्टांग योगामध्ये 8 काय भाग आहेत, तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, हे 8 गोष्टी आहेत. आता ह्या वेगळ्या थोडक्यात सांगतो, खूप हे नाही. तर यम म्हणजे काय, तर सोसायटीमध्ये कसं वावरायचं हे त्यांनी सांगून ठेवलेलं आहे.
की तुम्ही लोकांशी कसं बोललं पाहिजे, तुम्ही लोकांशी कसं वागलं पाहिजे. तर ह्या गोष्टी सगळ्या त्यांनी यम ह्या भागामध्ये सांगितल्या. नियम म्हणजे काय, स्वतःवर घालून घेतलेले नियम. म्हणजे योग ही प्रायोरिटी सेट करायची. मी माझ्या भाषेत सांगतोय, त्यांनी असं सांगितलेलं नाही आहे, पण योग ही प्रायोरिटी सेट करायची हे त्यांनी नियमामध्ये सांगून ठेवलेलं आहे. यम नियम, मग त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत. 5 यम आहेत, 5 नियम आहेत, पण फार खोलामध्ये आपण मला वाटतं नको जायला आता. यम नियम आसन तर सगळ्यांनाच माहीत आहे की तुम्ही जे पोश्चर घेता किंवा शारीरिक एक अवस्थेमध्ये स्थिरता आणणं म्हणजे आसन. आणि मग नंतर प्राणायाम म्हणजे श्वसनाचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. आता त्याच्यामध्ये सुद्धा अष्टकुंभक म्हणतात. म्हणजे प्राणायाम जे आहेत अष्टकुंभक म्हणजे 8 प्राणायाम सांगितलेत. सगळीकडे 8 8 8 असं तुम्हाला जास्तीत जास्त जाणवेल, पण तसंच आहे. तर अष्टकुंभक आहेत ते प्राणायाम आहेत. त्याच्यानंतर प्रत्याहार आहे म्हणजे मनावरती कंट्रोल. म्हणजे जर 5वं अंग बघितलं तर त्याला सुद्धा त्यांनी म्हणितलं आहे की यम नियम आसन प्राणायाम झाल्यानंतर मग तुम्ही प्रत्याहार साधू शकता. तोपर्यंत नाही. तुमचे विचार क्लिअर आहेत, थॉट प्रोसेस क्लिअर आहे, तुम्ही श्वसनावरती ताबा मिळवला आहे. म्हणजे चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत. म्हणजे जर तुमचा श्वास हा वरवरचा असेल तर तुमचे मनातले विचारही वरवरचे असतील. त्यामुळे प्राणायामामध्ये तुम्ही शांतपणा घेतल्यानंतर मग तुम्ही प्रत्याहाराकडे बघू शकता. म्हणजे तुमची पंचेंद्रिय ताब्यात मिळवणं हे प्रत्याहाराने साध्य होतं. आणि प्रत्याहार साधल्यानंतर आणि प्राणायाम केल्यानंतर शरीराला हलकेपणा येतो, आसनांनी दृढता येते आणि तुम्ही धारणा, ध्यान आणि समाधी ह्या 3 गोष्टी ज्या आहेत त्याला तयार होता. धारणा म्हणजे काय, तर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे समाधीचं स्टार्टिंग पॉईंट. तर कॉन्सन्ट्रेशन कशावरती तरी केल्यानंतर तुमची समाधी लागते. म्हणजे काय, तर तो जो कॉन्सन्ट्रेशन पॉईंट आहे तो आणि तुम्ही एवढ्या 2च गोष्टी ह्या पृथ्वी तलावरती अस्तित्वात आहेत असं जाणवणं म्हणजे समाधी. धारणा, ध्यान. आणि मग तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही विसरता, तुमच्या स्वतःला विसरता, तुमच्या आत्म्याचं त्या परमात्म्यामध्ये मिलन होतं म्हणजे समाधी. तर हे असे 8 अंग जी आहेत ती त्यांनी सांगून ठेवलेली आहेत. आणि ही 8ही अंग त्यांनी अशी वेगळी वेगळी किंवा 1 हे 2 ते 3 4 असं सांगितलेलं नाही. कारण त्याच्यामध्ये कसं आहे की काही जणांना प्राणायामाने सुरुवात करायला आवडतं की मी प्राणायाम करतो, पण थोडे दिवस प्राणायाम चालू झाल्यानंतर त्यांना बाकीच्या गोष्टी पण करून बघायची इच्छा होते. म्हणजे जसं प्रतिभाताईंचं झालं की त्यांनी आसनांनी सुरुवात केली, मला वाटतं हो, बरोबर आसनांनी आहे. सुरुवात तर केली. आसनांनी सुरुवात केली पण त्यांना प्राणायाम करायची इच्छा झाली. कारण त्यांना वाटलं की आसनांमध्ये मला जर एवढं छान वाटतंय तर हे प्राणायाम तर आणखीन छान आहे. मग प्राणायाम केल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की अरे ह्याच्या मागचं लॉजिक मला समजून घ्यायला पाहिजे. का चले वाते चलम चित्तम असं सांगितलं आहे. म्हणून मग त्यांनी यमनियम पण घेतलेले आहेत. तर अशी सगळी गोष्ट जी आहे ती म्हणजे अष्टांग योग आहे. वा, तुला काय म्हणायचं मला याबद्दल? इथे एक सांगायचं आहे की आपण आई वडील असतो, आपण मुलांना कसं सांगतो की तू हे कर, हे नको करूस, हे योग्य आहे, हे अयोग्य आहे. किंवा तू त्या ग्रुपमध्ये जाशील ना तर तिथे असं वागा, नाही तर लोक तुला नावं ठेवतील. तर सेम पतंजली ऋषींनी हेच सांगितलेलं आहे की आपण समाजात वागायचं. म्हणजे आपण म्हणतो ना बेसिक मॅनर्स, तर समाजात वागायचे नियम आणि ते त्यांनी सांगितलेले आहेत. तर ते मला खूप आवडलं. कारण आपण सगळे मिळून राहिलं पाहिजे, मिळून मिसळून. तर त्याचे जे नियम आहेत ते यम नियम त्यांनी सांगितलेले आहेत. वा. तर म्हणून मला ते तसं त्यांचं वाटतं की आई वडील जसे आपल्याला सांगतात तसं ते आपल्याला सांगतायत आणि आपण मुलांना सांगतो. खूप छान. मग यातलं आवडणारं तुला कोणतं सूत्र आहे? हे बघ, आता शरीराचा व्यायाम केला पाहिजे आरोग्यासाठी, मनाची शांतता प्रसन्नतासाठी प्राणायाम आहे किंवा ध्यान धारणा आहे, हे आपल्याला कळतं. पण होतं का, 4 दिवस होतं, नंतर नाही होत, परत 4 दिवस होतं, आपण अगदी सातत्यानं करत नाही. तर त्याच्यामधलं एक सूत्र मी सरांनाच सांगायला सांगेन. तर ते एक सूत्र आहे की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही ते दीर्घकाळ करा, आदराने करा. तर आदर हा शब्द खूप मला आवडतो त्यांनी जो सांगितला. सर काय ते स तू बरोबर. नैरंतर स तू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी असं ते सूत्र आहे. त्याच्याबद्दल थोडक्यात म्हणजे सांगायचं झालं तर त्यांनी काय सांगितलं की हे तुम्ही करा. कसं करा, दीर्घकाल करा. आता दीर्घकाल म्हणजे किती दिवस करायचं की किंवा किती दिवस करायला लागेल. कारण मला असा भरपूर वेळेला अनुभव येतो की कुणी क्लास जॉईन केला की मला कधी जमेल, पुढच्या आठवड्यात जमेल का, 1 महिन्यात जमेल का. तर तो दीर्घकाल हा जो शब्द आहे तर आपल्याला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, थोडंसं एक्सप्लेन जास्त करतो. तर याच्यामध्ये कसं आहे की 8 गोष्टी आहेत किंवा 8 आपल्याला विभूती मिळतात.
तर त्या महिमा म्हणतात त्याला आपण. तर ते 8 गोष्टी ज्या आहेत त्याच आपल्याला जर का पाहिजे असतील, अष्टव सिद्धी असं आपण जे म्हणतो की सिद्धी प्राप्त होतात आपल्याला, तर त्या अष्टव सिद्धी म्हणजे तुम्ही तप केल्यानंतर तुम्हाला एक सिद्धी प्राप्त होणार. आता तपाची व्याख्या जर करायला झालं तर 12 वर्ष म्हणजे एक तप. म्हणजे तुम्ही एक जर सिद्धी पाहिजे असेल तर तुम्हाला 12 वर्ष तप करायला पाहिजे. 8 सिद्धी प्राप्त करायचे तर 12 8 96 प्लस 12 म्हणजे 108 वर्ष झाल्यानंतर मग आपल्याला खरं म्हणजे त्यांनी सांगतानाच सांगून ठेवले की अष्टसिद्धी प्राप्त करण्यासाठी 108 वर्ष तुम्ही साधना करायला पाहिजे. पहिली जर 12 वर्ष सोडूनच दिली तर किती वर्ष होईल? 120 वर्षाचं आपलं आयुष्य हे खरं त्यांनी धरलेलं आहे. तर असं झाल्यावरती दीर्घकाल म्हणजे किती हे तुम्ही आता डिसाईड करा की आपल्याला अष्टसिद्धी पाहिजेत का. तर दीर्घकाल नैरंतर्य रोज करायला पाहिजे. नाही तर 1 जानेवारीला केलं, 2 जानेवारीपासून संपलं, परत 15 जानेवारीला आपल्याला हुक्की आली म्हणून केलं, तर असं नाही. रोज निरंतर करायला पाहिजे. तू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी म्हणजे सत्कार केल्यासारखं, दुसऱ्याचा आदर केल्यासारखं. म्हणजे त्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचा तुम्ही आदर करून सेवा म्हणून करा, तप म्हणून करा. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे तर तुमची दृढता किंवा तुम्हाला योग हा साध्य होणार आहे. असं त्या सूत्रामध्ये जे त्यांना आवडतं. म्हणजे काही गोष्टी मी ते भिंतीवर लिहून ठेवलंय घरात. आणि हे सगळ्याच बाबतीत आहे ना की मी तुझ्याशी बोलतेय तर सत्कार केल्यासारखं, तुझा आदर केल्यासारखं बोललं पाहिजे. म्हणजे ह्या सूत्राचा असा वेगवेगळ्या प्रकारे मला उपयोग होतो. इथे ऋषींनी ना सगळीकडे सांगितलेलं आहे सत्कार, दुसऱ्याचा आदर, आदर करून सत्कार आणि दीर्घकाल आणि सतत. म्हणजे मूल्य शिक्षणामध्ये हेच तर सांगितलं जातं ना नेहमी की सातत्य पाहिजे. परिश्रम. थोडंसं गमतीशीर असं तुझ्याशी एक मी संवाद साधते. आता तू अभिनेत्रीच इथे आली आहे की पेशन्स एक घरची लोक सुद्धा ट्राय करतात म्हणजे आपले हा बघ शिकतीयस ना, बघू राग येतोय का. तर असं कधी घरी कोणी पेशन्स तुझा ट्राय केलाय? हे बघ, राग ह्या आपल्या भावना आहेत ना मानवी, की राग येणारे, तुम्हाला दुःख होणारे, जेलसी ती सुद्धा वाटतेच ना. तर ह्या योगामुळे ना हे सगळं समतोल व्हायला लागतं. लगेच काही होणार नाही. अरे मी काल जसं आपण आपल्या लहानपणी तो सीता गीता काल सीता होते की आता झाले बाबा गीता, लगेच नाही. तर ते परत 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 करूनच होणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. पण हे परत परत हे करत राहिलं पाहिजे, सातत्य ठेवलं पाहिजे आणि करत राहिलं पाहिजे. आणि त्यात मला एक सांगायचं, तरी सुद्धा जमत नाही ना, मग काय आहे. तर ती सूत्र आहेत पुढे की हे सांगितलं तरी कळत नाहीये, तर ती कुठली सूत्र आहेत आणि त्यासाठी काय करायचं, ती साधनं याच्यात दिलेली. अच्छा अभय सर, आता मी तुमच्याकडे वळते. एक प्राणायाम आणि ध्यान याच्याबद्दल सुद्धा म्हणजे जाणून घ्यायला आवडेल की त्याचे फायदे नेमके काय होतात, असं तेही जाणून घ्यायला आवडेल. मगाशी मी जे सांगितलं तुम्हाला की प्राणायाम जे आहे ते प्राणायामाने अगदी थोडक्यात सांगायचं तर शरीरामध्ये हलकेपणा येतो, मन शांत होतं. म्हणजे सगळ्यांनाच माहीत आहे आता. आणि प्राणायाम आणि ध्यान केल्यानंतर काय होतं तर ध्यान केल्यानंतर तुमची मानसिक शांतता होते. तुम्ही आतमध्ये स्वतःला बघायला सुरुवात करता. म्हणजे आपली पंचेंद्रिय ज्या वेळेला ओपन असतात, आपण ध्यानाला बसतो त्यावेळेला डोळे मिटून घेतो. एकच इंद्रिय आहे की जे आपल्याला असं सहज बंद करून घेत आहे. तर बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी प्रत्याहार आहे. म्हणजे मगाशी जे सांगितलं की प्रत्याहार साधल्यानंतरच तुम्ही ध्यानाकडे जाऊ शकता. पण ध्यान म्हटल्यावरती तुम्ही आतमध्ये बघू शकता. तुम्हाला स्वकडे ध्यान येतं. म्हणजे स्वतःवरती लक्ष केंद्रित होतं. आणि मी कोण आहे म्हणजे कोहम टू सोहमचा जो प्रवास आहे की कोहम म्हणजे मी कोण आहे हा पडलेला प्रश्न, सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. त्याचा सोहमपर्यंत म्हणजे मीच ब्रह्म आहे याची सुद्धा मला माहिती आहे का जाणीव व्हायला लागते. म्हणजे हा समाधी किंवा आपण जे ध्यान म्हणतो त्याच्यामध्ये आपल्याला हा फरक कळतो. आणि प्राणायाम तुम्ही म्हणलात की प्राणायाम ही या ध्यानाची पूर्वतयारी आहे की श्वसनावरती कंट्रोल आला नाही. मगाशी मी चले वाते चलम चित्तम सांगितलं की जसं तुमचं श्वास चालतो तसं मन चालतं. आणि मग जर तुमचा श्वासच वरवरचा असेल तर तुमचं ध्यान कसं लागणार. त्यामुळे प्राणायाम ही त्याची पूर्वतयारी असं आपण नक्कीच म्हणू शकतो की प्राणायाम झाल्यानंतर मग तुम्ही ध्यान करू शकता. तर ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या अशाच पद्धतीने केल्या तर आपल्याला ध्यानापर्यंत सहज पोचता येतं. वा वा. मी आता बोलताना सुद्धा नकळत माझ्या श्वासांवर माझं लक्ष केंद्रित करते. कारण इतके दिवस मी ह्याच्याकडे लक्षच दिलं नाही ना. येतोय आणि जातोय, त्याचं
म्हणजे जोवर थांबत नाही किंवा तो काही अडचण निर्माण करत नाही तोवर त्याची जाणीवच नाहीये की ह्याच्यामुळे हा अख्खा देह सुरू आहे. आता मी खोल श्वास घेते. छान. असंच तुम्ही दीर्घ श्वसनच कायम करत चला. प्रतिभाताई, तुला काय वाटतं या सगळं सर सगळ्या प्राणायाम ध्यान सगळं सर आता म्हणजे सगळ्याच बद्दल सांगते तुला की शरीराचा व्यायाम करण्यासाठी योगासनं आहेत किंवा काही व्यायाम आहेत. मनाची शांतता मिळण्यासाठी प्राणायाम किंवा ध्यान आहे. नंतर यमनियम आहेत की समाजात आपल्याला राहायचंय, समाजाला धरून राहायचंय, त्याच्यासाठी यमनियम आहेत. हे सूत्र सगळी आपण शिकतोय, व्यवहारात पण आचरणात आणली गेली तर त्याचा जास्त उपयोग होतो आणि मी तो आणायचा प्रयत्न करते. आपण समजा कुठला पण खेळ खेळतोय, ह्याच्यामध्ये तो खेळ खेळताना 2 टीम असतात. तर ह्याच्यामध्ये योग ही मानवजातीला पातंजल ऋषींनी दिलेली देणगी आहे. तर ते कसं, तर 2 टीम खेळताना आपण म्हणतो की नाही आता मी जिंकलं पाहिजे, तू जिंकलं पाहिजे, किंवा एक देश खेळतोय दुसऱ्या देशाशी. तसं नाही आहे इथे. आपण अख्खं जग मिळून एक टीम आहोत. वा. आणि आपण सगळे मिळून हे सगळं आनंदाने आणि शांतपणे जगायचं आहे. तर त्यासाठीचं जे आहे ते सगळं या सूत्रांमध्ये. त्यामुळे मला हे सूत्र खूप आवडतं आणि हा आपण व्यवहारात आणलं पाहिजे. मला असं वाटतं प्रत्येक देशाच्या नेत्याला हे सगळं शिकवलं तर ही जी आता युद्ध सुरू आहे ती होणारच नाही. एक्झॅक्टली, नाही का? पण याच्यामध्ये हे पण म्हणलं जातं की लहान मुलांनाच तुम्ही माहितीये का योग शिकवा. म्हणजे त्या पठडीत ते तयार झाले ना तर युद्धाचा प्रसंगच यायचा नाही. कारण त्यांचं माहितीये का मनामध्ये ना राग ना द्वेष ना लोभ मोह मत्सर काहीच नाही. त्यामुळे मग सगळेच माहितीये का मग खरे ओल्या मातीचा गोळा तो त्याला जसा आकार द्याल शाळेपासून शिकवलं गेलं पाहिजे. खरंय. सर, आपण जे तुम्ही म्हणालात की हे प्राणायाम करतोय, साधना करतोय किंवा हे मेडिटेशन योग करतोय, हे करताना तसं इतकं सोपं नाहीये. जसं प्रतिभाताई पण म्हणाली की खूप विचार किंवा रोजच्या जीवनामध्ये खूप काही घडत असतं आणि त्याची एक दडपण म्हणा किंवा चांगलं वाईट दोन्ही हे आपल्या ह्याच्यात घडत असतं. तर मग अशा वेळी नेमकं ते जे आपण म्हणतो ना की ती मूठ बांधायची ती कशी? तर ह्याच्यामध्ये त्यांनी ना एक 3 सूत्र आहेत लागोपाठ. मी जनरल एक थोडक्यात सांगतो की ईश्वर प्रणिधानाद्वा. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे त्या ईश्वराला शरण जा. त्यांनी ईश्वर डिफाईन केलेला नाही आहे, त्यांनी एक शक्ती म्हणून सांगितलेलं आहे. त्याला पूर्णपणे शरण जायचं. म्हणजे काय करायचं, सुख दुःख राग द्वेष लोभ मोह मत्सर सगळं देऊन टाकायचं. तुम्ही दुःख देता पण सुख देत नाही, मग तुमच्याकडे राहतं. तर तसं राहिलं नाही पाहिजे. म्हणजे जे आहे ते सगळं तुझंच आहे अशी भावना तुमची जर असेल, त्या ईश्वराला तुम्ही पूर्णपणे शरण जा. पूर्णपणे हे म्हणजे मध्ये 2 स्टारमध्ये टाकलेलं आहे, बोल्ड म्हणतात तसं आहे. तर तसं जा, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मग तो ईश्वर तो निराकार आहे, निर्गुण आहे, त्याला आकार नाही, काहीच नाही आहे. मग आपण त्याचं चिंतन मनन करायचं कसं, तर त्याच्यासाठी त्यांनी दुसरं सूत्र सांगितलं आहे, तस्य वाचक हा प्रणव. म्हणजे त्याचा वाचक किंवा मी कशाचं करायचं, तर प्रणवाचं करायचं. प्रणव म्हणजे ओंकार. आता त्या ओंकार हा ओंकारच का, त्याचंच का करायचं, तर जग ज्या वेळेला निर्माण झालं त्यावेळेला पहिला ध्वनी जो निर्माण झाला, जी फ्रिक्वेन्सी आहे ती ओंकाराची फ्रिक्वेन्सी आहे. आणि त्या बाहेरच्या ओंकाराशी तुम्ही तादात्म्य पावलं पाहिजे किंवा तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट झाला पाहिजे किंवा त्याचा संयोग झाला पाहिजे, म्हणजे परत योग. तर तो ओंकार जो आहे ती फ्रिक्वेन्सी तुम्ही करायला पाहिजे. म्हणून ओंकाराचा जप करा. तस्य वाचक हा प्रणवा. ओंकाराचा जप करा. कसा करा, तज्जपस तदर्थ भावनम. जप केल्यासारखं निरंतर सतत असं त्या ओंकाराचं तुम्ही जप करत राहायला पाहिजे. ओंकार म्हणला पाहिजे. ओंकाराने सुद्धा मनशांती मिळते आणि मग नंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी सहज साध्य होतात. वा, खूप छान. अभय सर, आज तुम्ही इथे विद्यापीठामध्ये आलेला आहात, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आलेला आहात आणि या विद्यावाणी रेडिओवर आपण सगळेजण या इतक्या सुंदर विषयावर बोलत आहोत. बोलता बोलता आपण मुलाखतीच्या शेवटाला आलेलो आहोत. तर तुम्ही या विद्यार्थ्यांना किंवा एकंदरीतच आमच्या या सगळ्या श्रोत्यांना काय संदेश देऊ इच्छिता? आता मी साधा संदेश दिला की सगळे योग करा तर ते करणारच आहे, म्हणजे हा अगदीच हे झाला. पण तो मला वाटतं की तुम्ही समजून उमजून योग करा असं मी सांगेन. म्हणजे समजून घ्या. म्हणजे जसं प्रतिभाताईंनी हा पातंजल योगसूत्र शिकायचा प्रयत्न केला, त्यांना त्याच्यातनं खूप फायदा झाला.
त्यांनी जसं माहिती आहे का आपल्या जीवनामध्ये त्याचा वापर करून घ्यायला सुरुवात केला. म्हणजे प्रत्येक गोष्ट झाली की त्या म्हणजे मला सांगायचे की मी आहे ना त्या पातंजली योगसूत्रामध्ये ह्यांनी तेच सांगितलं आहे, मग ते मी वापरून बघायला सुरुवात केली आहे आणि मला त्याचा फायदा झाला. तर त्यांनी जसं ती साधना केली आणि त्या पतंजली ऋषींनी दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा पडताळा म्हणतात तसं जे करून बघितला की होतोय का खरंच फायदा, तर तसं करून बघायचा प्रयत्न करा. कारण आसन प्राणायाम तर तुम्ही शिकणारच आहात. हे पातंजली योगसूत्र हा ग्रंथ बघून त्याच्यातल्या प्रत्येक गोष्टीचं विवेचन आहे, खूप जणांनी दिलेलं आहे, ते वाचा. पहिल्यांदा काही कळत नाही, मलाही कळलेलं नाही, अजूनही मला पूर्ण कळलं आहे असं मी म्हणत नाही, मी पण शिकते अजून. तर ते पातंजली योगसूत्र जसं त्यांनी हे पडताळून बघायला सुरुवात केली किंवा त्याच्यावरती माहिती आहे का प्रत्येक आपल्या डे टू डे लाईफमध्ये त्याचा उपयोग करून घेतला, तसाच सगळ्यांनी मला वाटतं उपयोग करून घ्या. तुम्ही आसन करा, प्राणायाम करा. तुम्हाला समजा जर का मनामध्ये खळबळ माजली असेल तर तुम्ही प्राणायाम करा, ध्यान करा, हे तर मी सांगेनच. पण त्यांनी केल्याप्रमाणे पातंजली योगसूत्राचा अभ्यास तुम्ही नक्की करा. कारण तुम्ही आत्ता मला वाटतं सगळेजण विद्यार्थी दशेतच आपण शेवटपर्यंत असतो, म्हणजे मी स्वतःला अजूनही विद्यार्थीच समजतो. तर त्या विद्यार्थी दशेत आणखीन शिकायला हरकत नाही. तर पातंजली योगदर्शन आणि त्यांनी केल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट ही आपल्या आयुष्यामध्ये ज्या घडणाऱ्या प्रसंगांची जुळवून बघायचा प्रयत्न करा, असं मला वाटतं मी जास्त सांगेन. वा, खूप छान. यालाच लागून मला अजून एक प्रश्न विचारावासा वाटतोय आता, की कुठलंही ज्ञान आपण म्हणतो ते गुरुशिवाय अपूर्ण असतं. आजकाल आपण बघतो ऑनलाईन सगळ्या गोष्टी आहेत, यूट्यूब लावलं, त्याच्यावर व्हिडिओ लावला, श्वास घेतला, श्वास सोडला, सगळं मोठमोठ्या नटसुद्धा ते सगळं योगा बिगा त्यांचं जोरात सगळं हे असतात, पुस्तकं असतात, सगळं असतं. तर या बाबतीत तुम्हाला काय वाटतं की योगासाठी गुरुची आवश्यकता कितपत आहे? 100% गुरुची आवश्यकता आहेच. कारण माझे गुरु जे आहेत ते विश्वास मंडलिक आणि पौर्णिमाताई मंडलिक ह्या दोघांकडनं शिकलो. ते ज्या वेळेला समोर असतात ना त्यावेळेला एक प्रकारचा काय म्हणतात त्याला धाक वजा आशीर्वाद हा आपल्या समोर बसला आहे असं मला वाटतं. आणि त्यांनी जे आम्हाला शिकवलं आहे ना ते इतकं खोलवर रुजलेलं आहे, म्हणजे मला कोणी प्रश्न विचारला तर विचार करायला लागत नाही, ते आहे आतमध्ये. त्यामुळे तो गुरु ज्या वेळेला देतो ना त्यावेळेला नुसतं फक्त माहिती आहे का ज्ञान देत नाही, तर तो त्याचं माहिती आहे का अनुभव पण तुम्हाला देत असतो असं मला वाटतं. आणि त्या अनुभवाचा तुम्हाला जास्त फायदा होतो असं नक्कीच वाटतं. त्यामुळे तो गुरु कुणीही असेल, असं काय अगदी प्रत्येकजण आहे, पण मला छान गुरु लाभले आणि त्यांनी मला खूप छान सांगितलं. तर अशीच सगळ्यांना गुरु हे मिळावेत असं माझं पर्सनल मत आहे, असं म्हणायला हरकत नाही. आणि गुरुची 100% म्हणजे नुसतं वाचून होत नाही, तर ह्याच्यातल्या काही गोष्टी अशा आहेत की ज्या गुरूंनीच सांगायला पाहिजेत असं मला वाटतं. वा, म्हणजे अनुभव आणि अनुभूती याचा जो पदर जोडला जातो तो गुरुमुळे जोडला जातो. अगदी. आणि आज खरंच तुम्ही इथे गुरु शिष्यांची जोडी आलेली आहे, प्रतिभाताई आणि अभय सर. तुम्ही आज विद्यावाणीच्या या मोह के धागे या सदरामध्ये येऊन आमच्या या सगळ्या श्रोत्यांशी इतका दिलखुलास संवाद साधलात, ही आम्हाला खूप छान माहिती दिलीत. त्याबद्दल विद्यावाणीच्या वतीने मी तुमच्या दोघांचेही मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.